आजचा हा बाळूमामांचा संदेश ज्याही भक्तांपुढे आलेला असेल त्यांनी आजचा हा संदेश अजिबात दुर्लक्षित न करता पूर्ण वेळ देऊन तरी आज हा संदेश नक्कीच ऐकावा। जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही तुमच्या एका छान मनाने छान एक लाईक जरूर करावे, जेणेकरून असे संदेश नक्कीच तुमच्यासाठी आम्ही बनवत राहू। गुरुमाऊली म्हणत आहेत, तुझ्यासमोर कोणीही आता उभे राहू शकणार नाही, पुढे जात राहा, थांबू नको। कोणीही असो तुझ्या पुढे, तू मात्र त्याच्या पुढे अजिबात आता झुकू नको, कारण तू आता बाळूमामांचा भक्त आहेस। हे गुरुमाऊली ज्यांच्या असतील पाठीशी त्यांचे आयुष्य असेल त्यांच्या नक्कीच गाठीशी। समजून घ्या, आयुष्यामध्ये जो बाळूमामांचा हात पकडतो त्यांचे आयुष्य नक्कीच आनंददायी बनते। म्हणून आता चमत्काराची रेषा आहे आणि ती वेळ आता आलेली आहे जेव्हा तुम्हाला सर्व काही मिळेल। तुमच्या कष्टाचे आता तुम्हाला फळ मिळेल, तुमचा विश्वास आता वास्तवात बदलेल। तुम्ही फक्त पाहू लागा की आता सर्व बाजूंनी यश तुमच्याकडे येत आहे, हे तुम्ही स्वतः अनुभवाल। म्हणून आज हा संदेश तुम्ही अजिबात पाहून दुर्लक्षित करू नका। तुम्हाला आज हा संदेश पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकायचा आहे। मोठी गोड बातमी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि खुशखबरी देखील तुम्हाला मोठी मिळणार आहे। तुमच्या कर्माची उष्णता आता यशात बदलेल। गुरुमाऊलींची सावली नेहमीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील। ढाळ आहे गुरुमाऊलींच्या कृपेची, जी तुम्हाला कोणतेही नुकसान होऊ देणार नाही। तुमचा आत्मविश्वास तुमची ढाळ आहे आणि बाळूमामा तुमचे अभेद्य आधार आहेत। मित्रांनो, तुमची भीती आता संपणार आहे। बाळूमामांची सावली तुमच्यावर पूर्णपणे पसरली आहे। तुमचा प्रत्येक पराभव आता विजयात बदलेल। जो तुम्हाला कमकुवत समजत होता तो आता तुमच्या शक्तीचा आदर करेल, कारण आता तुमचा आत्मा जागृत झाला आहे। तुम्ही एकटे नाही आहात, बाळूमामा सदैव तुम्हा आणि प्रत्यक्ष तुमच्या कुटुंबाच्या सोबत आहेत। तुमच्या भोवती जे घडत आहे, जो व्यक्ती तुमच्यासाठी षडयंत्र रचत आहे, ते षडयंत्र आता त्याच्यावरच उलटतील। म्हणून तुम्ही अजिबात चिंतेमध्ये जाऊ नका। आता तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याची वेळ संपणार आहे आणि भरभरून हसण्याचा योग तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच येणार आहे। आमच्या घरात देवघर आहे असं म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो, ही भावना आपण प्रत्येकाने मनामध्ये ठेवावी। देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात तुम्ही जाऊ नका, तर बाळूमामांनी तुम्हाला खूप काही दिले म्हणून तुम्ही त्यांच्या प्रथम मंदिरामध्ये जावा। मग बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल। नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नये, कारण एक पद्धतीचे पाप आहे। कारण बाळूमामांच्या नामात किती शक्ती आहे याचा अनुभव तुम्ही त्यांचे नाम घेऊनच पहा। ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतांनाच आपलेसे केले, यामध्ये मात्र मुळीच कसली शंका नाही। तुमचे कळकळीची हाक ऐकून ते तुमच्यापाशी आनंदाने धावून येतात। म्हणून वाणी, वागणूक आणि आपले विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे। आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत आपल्याला देखील मिळेल। गळा तुळशी माळा पहा ही विराजे, तिला चंदनाचा तसा भाली साजे। जगी सज्जनांना असे एकत्र आता, नमस्कार त्या माझ्या गुरुरायांना। दरवाजावर शुभ लाभ लिहून काहीही होणार नाही। तुम्ही तुमचे विचार शुभ आणि योग्य ठेवा, लाभच लाभ होतील। मन साफ, त्याला मात्र सर्व काही माफ, हेच भगवंतांचा मोठा नियम आहे। तुम्हाला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं शक्य आहे ना तितकं सत्य हेही आहे की तुम्हाला आईच्या मायेने जवळ घेणारे बाळूमामांशिवाय दुसरे कोणीही नाही। आयुष्यात कोणते दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही आणि काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले
इथे मात्र मुळीच राहणार नाही. हे सत्य प्रथम आपण प्रत्येकाने स्वीकारावे. देव पावतो का नाही माहिती नाही, पण मन माझे सांगतं, माणसापुढे जोडलेले हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात हे मात्र जास्त बळकट असतात. घरातून बाहेर पडताना म्हणा, बाळूमामा माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर बाळूमामांना तुम्ही सांगा, मला तुम्ही तुमच्या पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, गुरुराया माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करतात तेव्हा म्हणा, गुरुराया माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा, गुरुराया मला तुम्ही प्रथम क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना मामांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, गुरुराया तुमच्या मायेचे उबदार पांघरून तुम्ही माझ्यावर घाला. कधी कधी असा देखील प्रसंग येतो की मला या जगात बाळूमामांशिवाय कोणीही नाही, हे मात्र तिथे एक नक्कीच योग्य पद्धतीने सिद्ध होते. घरातून बाहेर जाताना हुशार बनून आपण जावे, कारण जग एक प्रकारचे बाजार आहे. परंतु घरी जाताना एक हृदय तुम्ही घेऊन जा, कारण तिथे एक सुंदर कुटुंब आहे. हाव सोडली की माणसाचा मोह संपतो आणि मोह संपला की आयुष्यातील दुःख देखील संपते. नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझाच विश्वास. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करीत असतात ना, तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असतं. इतकंच की ते तुम्हाला मात्र कधी दिसणार नाही. काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून तू माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील ना, तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा कधीही आम्ही फुकट जाऊ देणार नाही. हेच बाळूमामा आपल्या प्रत्येक भक्तांशी म्हणतात. माझ्या ओटी फक्त तुझं नाव असू दे. माझ्या पदरी कायम तुझं दान येऊ दे. तुझे नाम नित्य स्मरावे मी. माझी भूक ठाण फक्त आणि फक्त बाळूमामा तुम्हीच असू द्यात. मित्रांनो, आयुष्यामध्ये काही वेळा अशाही गोष्टी घडतील तिथे तुम्हाला जास्त माणसापेक्षा जास्त भगवंतांवर विश्वास ठेवणं योग्य वाटेल. कारण अजूनही काही प्रश्न आहेत जी गुगलवर सर्च केल्यानंतर सापडत नाहीत. त्यांचे उत्तर फक्त भगवंतांकडे आहेत. म्हणूनच आपण प्रथम भगवंतांची भक्ती योग्य पद्धतीने केली पाहिजे. मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं. दूर असेल जरी कोणीतरी मनाने मात्र जवळच असतं. तोळ सांभाळता नाही आला तरी चालेल, पण तोंड मात्र नक्कीच सांभाळता आले पाहिजे. मित्रांनो, सुख दुःख जिथे हक्काने व्यक्त करता येतात ना, तेच नातं सर्वांग सुंदर आहे. एक सुंदर वाक्य, शरीर जितकं आपले फिरत राहील तेवढं ते स्वस्थ राहतं आणि मन जितकं आपले स्थिर राहील तेवढं ते शांत राहतं. म्हणून तुम्ही तुमच्या मनाला सदैव शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये वाईट गोष्टींचा विचार कराल, वाईट कल्पना तुम्ही तुमच्या अंगी लावाल, तर आयुष्यामध्ये कधीही तुम्ही मात्र पुढे जाऊ शकणार नाही. योग्य ठिकाणी दिलेला योग्य वेळ आयुष्यामध्ये भरपूर काही चांगली वेळ आणण्यास मदत करतो. म्हणून आपण देखील बाळूमामांचे हे असे जीवनोपयोगी आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आपण आपला योग्य तो वेळ नक्कीच दिलं पाहिजे. एक गोष्ट तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जे जे मिळाले ना, ते मात्र आपण प्रत्येकाने आनंदाने स्वीकारलं पाहिजे. कारण या आयुष्यात जे घडत असते ते उत्तमच घडत असते. हे ज्याला समजलं तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये आनंददायी नक्कीच राहून हे त्याचे आयुष्य जगू शकतं. गुरु माऊली म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून तर कर बघ, मी आहे फक्त तुझाच विश्वास. माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे जर माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. जास्त तुम्ही
विश्वास ठेवू नका इतरांवर, जास्त काळजी करू नका इतरांची, जास्त अपेक्षा करू नका इतरांकडून आणि जास्त प्रेमी करू नका, कारण जास्त हे त्रासदायक असतं. म्हणून तिथल्या तिथे गोष्टी योग्य समजलं पाहिजे. संपत्तीपेक्षा स्वाभिमान मोठा आणि सत्तेपेक्षा स्वराज्य मोठं. मित्रांनो, खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाटेला जास्त प्रश्न येतात. खोटं बोलणारा माणूस कुणाच्या तावडीत सापडत नाही. खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारे इथे मात्र जास्त नक्कीच भेटत असतात. आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये जे काही घडलं आहे ते तर आपल्या चांगल्यासाठीच घडलं आहे. म्हणून आपण सतत चिंता आणि काळजी मुळीच कधीही करू नये, कारण जे आपलं आयुष्य सध्या आहे ते आपल्यासाठी उत्तमच आहे. म्हणून आता मात्र तुम्ही काळजी आणि चिंता करणं सोडून दिलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, या संदेशाद्वारे भरपूर योग्य गोष्टी तुम्हाला आज समजणार आहेत. आयुष्याची लढाई कशी जिंकायची असते, आयुष्यामध्ये भगवंतांचे आशीर्वाद कसे प्राप्त करवायचे असतात, या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्य पद्धतीने या संदेशाद्वारे नक्कीच समजणार आहेत. फक्त तुम्ही शांत मनाने ऐका. तुमची नियत कितीही चांगली असू द्यात, दुनिया तुम्हाला तुमच्या दिखाव्यानेच ओळखणार. आणि तुमचा दिखावा किती चांगला असू द्यात, पण देव तुम्हाला तुमच्या नियतीनुसारच ओळखणार. जीवनात संयम, जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीही कधी संपवू शकणार नाही. माणूस स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतो आणि गरजानुसार नाती बदलतो. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात ना, त्या खरंच खूप त्रासदायक असतात. सोन्याची किंमत करायला सोनारच लागतो. भंगारवाल्याकडून मुळीच त्याची आपण अपेक्षा ठेवू नये. पैसा हे असं सोनेरी हरिण आहे की त्याच्या मोहात पडलेला माणूस त्याचा पाठलाग करीत सुटला की आपल्या लोकांपासून तो मात्र फार दूर निघून जातो. सगळ्यांना सगळंच कधी सांगत बसू नका, कारण जिवलग उद्याचा विरोधक मात्र असू शकतो. जिथं विश्वास असेल तिथं पुराव्यांची कधी गरज लागत नाही. मग ती भक्ती असो किंवा एखादी व्यक्ती असो. उगवलेला सूर्य सुरुवातीला छानच वाटतो, दुपारपर्यंत तो आपल्याला नकोसा होतो तोच सूर्य मात्र नक्कीच मावळताना हवासा वाटतो, पण तोपर्यंत दिवस आपला मात्र संपलेला असतो. म्हणून आयुष्याच्या शेवटच्या काळात प्रत्येकाला समजून येईल की आपण जर आयुष्यामधले काळ योग्य पद्धतीने आनंदाने जगलो असतो तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य त्या पद्धतीने जगलो असतो. म्हणून अजूनही तुम्हाला वेळ आहे. तुम्ही अजिबात या आयुष्यामधला वेळ वाया घालवू नका. भांडण लावणारे आणि भांडण झाल्यानंतर भांडण मिटू नये म्हणून काट्या घालणारी लोक जोपर्यंत तुमच्या आजूबाजूला असतात तोपर्यंत महाभारत हे तुमच्यासोबत घडतच राहणार. हे प्रथम आपण नक्कीच समजलं पाहिजे. सतत घेतलेली माघार आणि प्रत्येक वेळेस दाखवलेला चांगुलपणा हा प्रथम आपलाच घात करीतो. ज्यांची सुरुवात इमानदारी कष्टापासून होते त्यांना ओळख निर्माण करण्याची कधी गरज भासत नाही. त्यांना सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात प्रथम याला महत्त्व आहे. खरं तर ना, आयुष्यात माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो, पण आजकाल लोक पैसा जपतात आणि माणसं मात्र नक्कीच वापरतात. मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जे जे घडते ते उत्तमच घडते. बाकी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका. पद पैसा असला की लोक फक्त तोंडावरच चमचेगिरी करत असतात, पण माणुसकी स्वभावाने वागणूक चांगली असेल तर लोक पाठीमागूनही तुमचं नाव आदराने घेतात. म्हणूनच श्रीमंतीवर कधी तुम्ही माच करू नका, कारण नाव पैशानं नाही स्वभावानं प्रथम मोठं होत असते. वाईटाची संगत ही तर नेहमी नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा अर्थात पेटलेला असो किंवा तेव्हा तो हात भासतो आणि पेटलेला नसतो
तेव्हा मात्र तो आपले हात काळे करतो. आयुष्यातील काही क्षण स्वतःसाठी देखील तुम्ही जगायला शिका, कारण अर्थात कोणीही तुम्हाला म्हणणार नाही तू आता थकलेला आहेस, थोडी विश्रांती घे. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर कायम मात्र तुम्ही स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. स्वतःला आपण आनंदी ठेवण्यासाठी थोडा स्वतःसाठी वेळ देखील आपण काढलं पाहिजे. बस झालं इतरांचा विचार करणं, इतरांसाठी आयुष्य जगणं. आयुष्यभर कोणी जगायचं कारण विचारत नाही, पण मरणाच्या दिवशी सर्वजण विचारतात कस काय मेला. प्रेमळ मित्रांनो, काम माझे आणि नाव दुसऱ्याचे हाच विचार करून तुम्ही मात्र कधी नाराज होऊ नका. तूप आणि कापूस युगानयुगे सध्या मात्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळतो आहे असंच ते मात्र प्रथम म्हणतात. थोडंसं वाकडं देखील चालायचं, म्हणजे वाकडे तिकडे चालणारे सरळ चालतात. व्यक्तिमत्वाला साजेसं नाव लाभणारी माणसं फार मात्र मोजकीच आहेत. सगळं काय विकत घेता येतं, पण कुणाचं मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही. आपण किती सत्यनारायण करा, पण आपली वागणूक व्यवहार जर सत्याचं नसेल तर मदतीला श्री नारायण कधीच येणार नाहीत. हे प्रथम आपण समजलं पाहिजे. एकनिष्ठ राहणं हे उधार घेता येत नाही, ते रक्तातच आपल्या असावे लागते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ऐकून घेतलं की लोक त्यांच्या बोलण्याच्या मर्यादा विसरून जातात. म्हणून तिथल्या तिथे त्यांना योग्य वेळी उत्तर तुम्ही द्यायला शिका, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त परेशान होणार नाही. पाठीशी आधाराचं बळ असेल ना तर कोणत्याच कामाचं ओझं वाटत नसते. म्हणून तुम्ही देखील इतरांना आदर द्यायला शिका. सहवासाचा आनंद पैशामध्ये कधीच मांडता येत नसतो. मित्रांनो, समजून घ्या. आयुष्य समजून घ्यायचं असेल तर लुडोकडून समजून घ्या. अपेक्षा नेहमी सहाची असते, पण एक आला तरी देखील चालावं लागतं. वेळ, तब्येत व नातं यांना तर किमतीचे लेबल नसतं, पण त्या हरवल्या की त्यांची किंमत आपल्याला नक्कीच कळते. आयुष्याची खरी किंमत तेव्हा तुम्हाला समजते जेव्हा हरलेल्या मैदानावर संघर्ष करण्याची वेळ येते. मित्रांनो, जिथे जिथे असेल श्रद्धा तिथे असेल गुरु माऊली, आणि जिथे भक्ती तिथे देखील असतील हे गुरु राया. म्हणून नात्यामध्ये काही लोक नेहमी साबणाच्या फेसासारखी असतात. मदतीच्या वेळी काही क्षणासाठी दिसतात, नंतर मात्र ती काही क्षणातच गायब होऊन जातात. पैसा कमवून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो, मोठा नाही. मोठं होण्याकरिता आधी त्याला विचाराने श्रीमंत व्हावे लागते. म्हणून आयुष्यामध्ये आपण आपल्या मनाने प्रथम श्रीमंत झालं पाहिजे, जे आपल्यासाठी कधी उत्तम आहे. जेव्हा भावना बोलकी होते तेव्हाच वेदना आपली मात्र हलकी होते. ज्यांच्याशी बोलताना तुमचा आनंद दुप्पट होतो ना आणि दुःख तुमचे अर्धे होते, तीच माणसे प्रथम तुमची आहेत. बाकीची फक्त एक जग आहेत. वेळेसमोर शस्त्र उचलून चालत नाही. कधी कधी नतमस्तक पण तुम्हा प्रत्येकाला व्हावे लागते. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका. मग ते जवळचे असोत किंवा दूरचे. हार मानू नकोस. कदाचित ही लढाई शेवटची असेल. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर तुम्ही कधी देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे तुम्ही मेहनत करत राहा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्याला नाही, तुमचा सन्मान करणाऱ्याला भाग पाडतं. धोका नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपल्याच भरोसा केलेल्या लोकांकडून सध्या मात्र होत आहे. बाकी काय आहे धोका का देतात, फक्त समोरचा वट अर्थात बघत असतो. आपल्याबरोबर मिळून मिसळून राहणारा तुमच्याकडून असं काय करून जाणार तुम्हाला माहिती नाही पडणार. हे लोक एवढे मात्र सध्या नक्की शाप असतात. तुमचा पैसा व्यापार खूप उदाहरण आहेत बघा तुमच्या आजूबाजूला, तर ते नाहीत ना. हे तुम्ही योग्य पद्धतीने पाहिले पाहिजे. बाकी योग्यता माणसाला स्थान देते,
श्रद्धा माणसाला योग्य ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग मात्र फक्त त्यांना सन्मान देते. नावासाठी काम करू नका, तर तुम्ही कामासाठी नक्कीच काम करा. जे कामासाठी काम करतात त्यांनाच नाव लौकिक होतो. लक्षात ठेवा, अगोदर कामावरून नाव होते आणि नंतर नावावरूनच काम होते. म्हणून आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर प्रत्येक क्षणी तुम्ही काम करण्याकडे लक्ष द्या. बाकी शपथ घेऊन खोटं बोलणारा माणूस लोकांना खरा वाटतो आणि प्रामाणिक सत्य सांगणारा माणूस लोकांना खोटा वाटतो. हीच समाजाची खरी मोठी शोकांतिका आहे. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्याहीपेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. चूक आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणं नक्कीच आपल्या हातात आहे. गावात राहणाऱ्यांची नजर शहरावर असते, तर शहरात राहणाऱ्यांची नजर परदेशावर असते. परदेशात राहणाऱ्यांची नजर चंद्र ताऱ्यावर नसते. तरी कोणीही सुखी नाही. ज्यांची नजर आपल्या कुटुंबाकडे असते, भक्तीकडे असते, तोच आयुष्यामध्ये खरा सुखी आणि समाधानी मनुष्य आपण समजावा. आयुष्याच्या जोडीदाराची साथ जर भक्कम असेल तर वनवास पण तुमचा सुखाचा होऊन जाईल. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, खूप अवघड असतं ते म्हणजे स्वतःच्या मनात चाललेला अतिविचारांचा अर्थात नक्कीच गोंधळ सांभाळणं. हे प्रथम समजून घ्यावे. कोणाच्या सुखापेक्षा त्याच्या दुःखात उभं राहणं हे संस्कार नक्कीच आहेत आमचे. आणि जीवन जगत असताना पहिली पसंती आपण भगवंतांना द्यावी आणि महाभारता नंतरचा पर्याय नक्कीच असावा. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितीपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चिंतच आपल्या हातामध्ये आहे. ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका मात्र वाढत जातो. आयुष्याच्या प्रवासाचा आनंद घेणं जमलं की मुक्कामाची फिकीर मात्र कधीच नसते. ज्यांची भेट निश्चिंत असते, नेती त्यांना कोणत्याही रूपात एकत्रच आणते. ज्याला दोन हातांची किंमत कळली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालणार नाही. आयुष्याचा खरा पसारा तेव्हा होतो जेव्हा आपण आरसा तिथे शोधतो, तिथे अर्थात जिथे आपल्या अस्तित्वाची किंमत शून्य असते. आणि प्रेमळ मित्रांनो, लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नव्हती. त्याहून मोठे स्वप्न तुमचे लवकरच पूर्ण होणार आहेत. आणि जेवढे सरळ तुम्ही वागाल तेवढे तुम्ही ठोकले जाचाल. वाकड्या लोकांच्या कोणी नादी ते लागत नसते. बाकी काही माणसं अवकाळी पावसासारखी असतात, गरज नसतानाही आयुष्यात येतात आणि आयुष्याची मात्र नासाडी करून जातात. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग तुम्ही तुमची ती चिंता सोडून द्यावी. आयुष्यात समतोल त्यालाच राखता आला ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जोरावर उभे केले. प्रत्येकाच्या आयुष्यात एक धडा असतो, पण सगळेच जण तो मोठ्याने वाचून दाखवत नाहीत. स्वतःचा स्वतःशी वाद असावा. आयुष्यात रंग भरण्यासाठी एकतरी नाद नक्कीच असावा. व्यवहारात रोख आणि कामात चोख असणारी माणसं जगाच्या बाजारात किंमत राखून ठेवतात. एक वेळ परक्यांचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्यांचे नको. हे गोष्ट आपण समजली पाहिजे. आणि वाईट विचारांचं गवत हे आपोआप येते, पण चांगल्या विचारांच्या गोष्टी नेहमी स्वतः पेराव्या लागतात. म्हणून तुम्ही योग्य व्यक्तींच्या सहवासात राहा. योग्य आयुष्य तुमचं घडेल. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितीपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चिंतच आपल्या हातात आहे. भावनिक लोक संबंध सांभाळतात, प्रॅक्टिकल लोक संबंधाचा फायदा घेतात आणि प्रोफेशनल लोक गरज असेल तरच संबंध ठेवतात. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही ना त्या लोकांचा जास्त विचार करू नका. मग ते जवळचे असोत किंवा ते दूरचे असोत. बाकी
समाजात बदल का होत नाही, घडत नाही? कारण गरिबात हिंमत नाही, मध्यमवर्गीयांना फुरसत नाही आणि श्रीमंतांना मुळीच गरज नाही. वस्तूंना किंमत नसते. आपल्या गरजा वस्तूंना मूल्यवान बनवतात. मोकळीक कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल योग्य पद्धतीने राखता यायला हवा. देवाच्या कोर्टात वकिली नाही आणि दोषी ठरले तर जम्मी अर्थात जामीन नाही. मित्रांनो, समजून घ्या, हातातलं गेलं तरी तुमच्या नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचे कधी कोणाला पुरत नाही आणि कष्टाचे मात्र संपत नाही. खिशात 1 रुपया नसू द्यात, पण तुमचे व्यवहार जर चांगले असतील ना, तर तुम्ही नक्की जग जरी विकत घ्यायला निघालात तरी देखील माणसं धावत तुमच्या मदतीला येतील. या जमान्यात मात्र हे विचार चुकीचे वाटतात. समजून घ्या, आयुष्यामध्ये जशी वेळ सध्या आहे आणि ज्या पद्धतीने जग बदलत जात आहे त्या पद्धतीने आपण देखील स्वतःमध्ये बदल घडवलं पाहिजे. कारण जर तुम्ही या जगासोबत चालले नाहीत तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी दुःखी राहाल. म्हणून ज्या पद्धतीने हे जग चालत आहे त्या पद्धतीने आपण देखील इथे नक्कीच चाललं पाहिजे. बाकी गुरुराया म्हणतात, शांत राहा, कारण आता तुझे आयुष्य अशा स्तरावर जाणार आहे तू ज्याची कधी कल्पना केलेली नव्हतीस ना, त्याहून मोठमोठे स्वप्न आता लवकरच तुझे पूर्ण होणार आहेत. बाकी आयुष्याच्या प्रवासात भेटणाऱ्या प्रत्येकांच्या कथा आणि व्यथा मात्र इथे नक्कीच वेगळ्या असतात. कोणावरही नाराज कधी होत बसू नका. फक्त त्याला स्पेशलमधून नॉर्मलमध्ये तुम्ही टाकून निघा आणि आयुष्यामध्ये बिनधास्त असे हे तुमचे आयुष्य जगा. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हा प्रत्येकाला योग्य पद्धतीने समजलीच पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये कधी कधी अशा गोष्टी घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. स्वतःच्या चुकीला वकील आणि इतरांच्या चुकीला न्यायाधीश होणाऱ्या माणसांची इज्जत घालवण्यापेक्षा अर्थात तुझंच खरं म्हणून संपवलेला विषय हा कधीही आपल्यासाठी चांगलाच असतो. समजून घ्या, आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तरं डोकं शांत आणि तोंड बंद ठेवल्याने सुटत असतात. उसन्या कौतुकापेक्षा कमावलेला आत्मसन्मान कधीही श्रेष्ठ आहे. एकनिष्ठ राहणं हे उधार घेता येत नाही, ते रक्तातच आपल्या असावे लागते. गर्व तुम्ही कशाचा करताय? मेल्यावर आपलेच आपल्याला शिवल्यानंतर हात धुतील. एवढंच नसून तुमच्या घरातले देखील तुम्हाला शिवल्यानंतर हात धुतील. म्हणून आयुष्यामध्ये आता तरी तुम्ही तुमचा गर्व सोडून द्या. कारण ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात तुमच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला फक्त वाटतात तुमच्या आहेत, पण सत्यात मात्र काही वेगळं असते. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सत्यासोबत चला, बस एवढं समजून घ्यावे. आणि जोपर्यंत माणसाला आपल्याच लोकांकडून धोका मिळत नाही तोपर्यंत तो नात्यांचा भोला भाबडा खेळ खेळत राहतो. पण एकदा का आपलेच विश्वासघात करू लागतात तेव्हा त्याला कळतं नाती नाही तर आपणच तिथे चुकलो होतो. अहंकाराची उडी जास्त काळ कधी टिकत नसते, कारण काही काळ गेला की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. म्हणून भगवंत देखील कार्यक्रम टप्प्यामध्ये आल्यानंतर करीत असतात. ते कसं तर समजून घ्या. आयुष्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आज इतरांना दुःख देत आहात ना, त्याच पद्धतीने ते दुःख तुम्हाला भविष्यात होणार. म्हणून जर आज तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर आतापासून तुम्हाला योग्य कर्म करण्यास सुरुवात करायची आहे. बस झालं चिंता करणं, काळजी करणं आणि कायम काळजीमध्ये राहणं. आता तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. आयुष्यामध्ये जर आनंदी हे तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं असेल तर योग्य पद्धतीने आता तुम्ही तुमचं आयुष्य जगलं पाहिजे. लोकांचं जास्त चांगलं मात्र करायला जाऊ नका, नाहीतर शेवटी पद्धतशीर तुम्हालाच वाईट ठरवलं जातं. कारण उपकाराचं पाणी लगेच आटतं. अनुभव आहे मोठा. गरज असेपर्यंत माणूस पाय धरतो आणि गरज संपली की पाय ओढतो. आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती कायम माणसाला असली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते. समजून घ्या, आयुष्यात सरळ माणसाला कधी आपण फसवू नये. तो जरी काही बोलला नाही ना
तरी पण वरच्याचा न्याय कधीच चुकत नाही. एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला की मग मात्र मोजलेल्यांची राख उडायला वेळ कधी देखील लागत नसते. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने आपण मात्र नक्कीच करायला शिकलं पाहिजे. आणि आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला आता मिळून जाणार आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता ते घडणार ज्याचं तुम्ही कधी विचारही केलेलं नसेल. म्हणून आता तुम्हाला पूर्णत्व चिंता सोडायची आहे. आता तरी तुम्ही तुमची चिंता सोडून द्या. तुम्ही आता तरी तुमची काळजी करणे सोडून द्या. कारण आता तुम्ही जे काळजी आणि चिंता सध्या करीत आहात ती प्रत्येक काळजी आणि चिंता तुमच्यासाठी पूर्णत्व व्यर्थ आहे. एक गोष्ट तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायची आहे. दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसायला तेच मोकळे असतात ज्यांना स्वतःच्या घरात कुत्रेही विचारत नाही, स्वतःच्या संसारात धड भाकरी नाही आणि दुसऱ्यांच्या ताटात काय वाढले ते मात्र पाहत फिरतात. तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आम्ही या संदेशाद्वारे या प्रत्येक गोष्टी सांगत असतो कारण आयुष्यामध्ये सध्या मात्र भरपूर गोष्टी अयोग्य लोक घडवीत आहेत. समजून घ्या. जर तुम्ही अजूनही नक्की सुधारला नाहीत तर कधीही तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाहीत. कारण वाईट कर्म करून यश तुम्हाला भरभरून जरी मिळत असले तरी देखील त्या पैशाला तुम्ही पाहत जरी असलात तरी देखील तुमच्या आयुष्यात इतके नुकसान पुन्हा होणार ज्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाही. म्हणून अजूनही तुम्हाला वेळ आहे. तुम्हाला मोठं काहीतरी अद्भुत बनायचं असेल तर अद्भुत योग्य कर्म तुम्ही करण्यास मात्र आता योग्य पद्धतीने सुरुवात करा. आणि मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला समजत नाही. त्याच आवडत्या व्यक्तीच्या प्रतीक्षेत काळ मात्र नकोसा वाटतो. आपत्ती पण अशी यावी की त्याचाही इतरांना मात्र हेवा वाटावा. व्यक्तीचा कसं लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं 2000 फुटावरून पडावं. माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला योग्य पद्धतीने समजून जाईल. समजून घ्या. स्वतःला असं तुम्ही बनवा की आपण ज्याच्या जवळ आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि ज्याच्या जवळ आपण नाहीत त्यांना मात्र नक्कीच पश्चाताप झालं पाहिजे. एवढं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने जगलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, काहीही ते तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे मुळीच राहणार नाही. म्हणून ज्या ज्या गोष्टीचे सध्या तुम्ही गर्व करीत आहात आणि ज्या ज्या गोष्टीचे तुम्ही सध्या अहंकार बाळगीत आहात त्या मात्र गोष्टी तुमच्यासाठी अयोग्य आहेत. समजून घ्या. स्वतःला तुम्ही आता प्रथम असं बनवा की तुम्ही ज्याच्या जवळ आहात त्याला मात्र गर्व योग्य पद्धतीने वाटलं पाहिजे. आणि तुम्ही नक्कीच ज्याच्या जवळ आपण नाहीत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी योग्य पद्धत समजून घ्या. ते म्हणजे अर्थात माणसाचे सौंदर्य हे तर काही काळासाठी ठराविक आहे, पण मनाचं सौंदर्य हे मात्र आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरभरून असे आनंद देऊन जाते. म्हणून तुम्ही जर योग्य पद्धतीने मनाने श्रीमंत असाल तर तुमचं आयुष्य आनंददायी नक्कीच होऊन जाईल. उद्रेक निसर्गाचा असो वा मनाचा झाला की मात्र नुकसानच होतं. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवनाचा खूप आटापिटा देखील नक्कीच करतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये नसलेले दोष सांगणाऱ्यांचं काय करायचं, तर मग मात्र त्यांना योग्य पद्धतीने कवडी मात्र आपण किंमत नाही द्यायची. कारण आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात ना त्या प्रत्येक गोष्टी आपण योग्य पद्धतीने जर अजूनही नाही समजल्या तर मग मात्र आपण आपल्या आयुष्यात नक्कीच पुढे जाऊ शकणार नाही. श्री अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केलेले नव्हते तरी ते मात्र त्यांचे शत्रू बनला. कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे, तुमच्या प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनतात. म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही किती जरी यश प्राप्त करीत असलात तरी देखील तुम्हाला मिळत असलेले यश
हे तुम्ही मुळीच कधी कोणाला सांगू नका. आणि एका समजूतदार व्यक्तीने आपल्या आयुष्यात येणं हे देखील भाग्य उजळण्या इतकं सुंदर नक्कीच असतं. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. मग मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. मूर्ख व्यक्तीची 5 लक्षणे. प्रथम म्हणजे गर्व करणे, अपशब्द बोलणे, क्रोध करणे, हट्टीपणा करणे आणि दुसऱ्यांच्या अर्थात मनाचा अनादर करणे. हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकाला समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या शर्यतीमध्ये जे काही घडते ना ते उत्तमच घडत असते. अर्थात समजून घ्या, आयुष्यामध्ये सध्या जे जे तुमच्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहेत. म्हणून सततची काळजी, सततची चिंता तुम्हाला मात्र निराशेमध्ये टाकेल. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, थांब, आता तुझी चिंता करणं तू थांबवून दे. कारण तुझ्या आयुष्यात तू करत असलेली चिंता तुला दिवसेंदिवस खराब करत आहे, तुझ्या मनालाही आणि तुलाही. म्हणून आता तुला समजून घ्यायचं आहे. तू आता चिंता करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आता तू माझे चिंतन करण्यामध्ये तुझा दिवस घालू. मोबाईलमध्ये आणि माणसामध्ये एक साम्य आहे. ते नवीन असतात तेव्हा किंमत असते, जुने झालं की किंमत मात्र त्यांची कमी होते. भरोसा स्टिकर सारखा असतो, परत पहिल्यासारखा कधी देखील चिटकत नसतो. आणि जर प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला आजच्या या युगामध्ये जर आनंदी राहायचे असेल, जर तुम्हाला योग्य पद्धतीने हे तुमचं आयुष्य जगायचे असेल ना, तर आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगून टाकतो. कधी तुम्ही कुठल्याच गोष्टीचा जास्त प्रमाणात विचार करू नका. जे जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते तुमच्या उत्तमासाठीच घडत आहे असं प्रथम तुम्ही समजून घ्या. कारण आता लवकरच तुमचे आयुष्य आनंददायी होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते देखील मिळणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नव्हती. बाकी कल्पनेपेक्षा जास्त भगवंत त्यांनाच देतात जे क्षमतेपेक्षा जास्त कष्ट आणि क्षमतेपेक्षा जास्त स्वतःवरती विश्वास ठेवतात आणि क्षमतेपेक्षा जास्त भगवंतांची भक्ती आणि योग्य कर्म करतात. समजून घ्या, कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने कराव्या या ज्याला समजल्या तो मनुष्य मात्र आनंदी होऊन जीवन जगू शकतो. घरच्या कुंडीत अर्थात जगणाऱ्या गुलाबाला जंगलातल्या वणव्यात भाजणाऱ्या रानफुलाचे दुःख मुळीच माहिती नसते. त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये जे सध्या भगवंतांनी तुम्हाला दिले त्याची किंमत तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही इतरांचे दुःख पाहाल. म्हणून तुम्ही जर इतरांचे दुःख पाहाल तर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या गोष्टींची किंमतही कळेल आणि तुम्हाला योग्य पद्धतीने आयुष्य कसे जगायचे याचे धडे देखील मिळून जातील. कोणाचा तिरस्कार कमावणं सोपी गोष्ट नाही. लोकांच्या नजरेत खटकाला सुद्धा स्वतःमध्ये काही ना काही क्वालिटी नक्कीच लागते. चुकात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारे लोक हे मात्र जास्त अति महत्त्वाचे असतात. तो सर्व काही पाहत असतो. तुम्ही केलेली प्रार्थना, तुम्ही करत असलेली धडपड, तुमचा त्रास, तुमचा संयम आणि प्रथम तुमचे कर्म. म्हणून बिनधास्त जगा. मनुष्याने प्रथम जीवन बिनधास्त जगावे. कारण देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे. आणि जेवढं तुमच्या भाग्य लिहून ठेवलेलं आहे, जेवढं तुम्ही कर्म उत्तम करणार तेवढं तुमचे भाग्य चांगले घडत जाणार. आणि जेवढं तुमच्या भाग्य लिहून ठेवलेलं आहे तेवढीच धन संपत्ती तुम्हाला मिळणार आणि त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडणार. म्हणून आता जर तुम्हाला योग्य असे आयुष्य जगायचे असेल तर योग्य ते कर्म करण्यात आता मात्र तुम्ही सुरुवात करा. हे मात्र आपण प्रथम समजले पाहिजे. एखादं औषध मनाला भूल देणारही असायला हवं. कारण काही गोष्टींचा शरीरापेक्षा मनाला जास्त त्रास होत असतो. हे मात्र तितकंच सत्य आहे. आयुष्यात काही गोष्टी आपण विसराव्यात लागतात. मग त्या आपला कितीही जीव अडकला अर्थात त्यात अडकला असला तरी देखील वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज मुळीच भासत नाही. मित्रांनो, सत्य आहे. पण वेळ ज्यावेळी न्याय करायला चालू करते ना तोपर्यंत ज्याच्यावर अन्याय झालेला असतो तो एकतर मेलेला असतो किंवा एवढा उद्ध्वस्त झालेला असतो ज्यामधून तो परत उभारू शकत नाही. हीच सध्याची एक मोठी गोष्ट आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला योग्य त्या कर्माचे योग्य फळ प्राप्त करायचे असेल तर योग्य पद्धतीने तुम्ही
भगवंतांच्या भक्तीमध्ये राहा. बाकी मिठासारखा मित्र मिळाला असेल तर त्याला हृदयात जपून ठेवा, कारण इतिहास साक्षी आहे मिठाला कीड लागत नाही आणि त्याची चव कधी देखील अर्थात बदलत नाही. हे प्रथम मात्र आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, घराबाहेर पडलेल्या माणसाला घरी परतावंसं वाटेल असं मात्र घराने वागावं, एवढं प्रथम समजून घ्या. ढगांनी झाकले तरी सूर्याचे अस्तित्व कधी संपत नसते. तसेच इतर लोकांनी तुम्हाला किती जरी नावं ठेवलीत तरी देखील तुम्ही मात्र तुमचं अस्तित्व टिकवून ठेवा. त्यासाठी तुम्ही योग्य कर्म, योग्य कष्ट आणि योग्य त्या पद्धतीने काम करा. हे मात्र आपण समजलं पाहिजे. माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही, एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली गोष्ट. तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर मग मात्र तुम्ही स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणाला देखील करता आलेली नाही. आणि हे मात्र साफ चुकीचं आहे. ज्याच्याकडे भरपूर धन आहे, भरपूर अशी संपत्ती आहे, तो व्यक्ती खरा श्रीमंत नसतो. तर ज्याच्या मनामध्ये भगवंतांविषयी नामस्मरण करण्याची शक्ती आहे तोच व्यक्ती खरा. प्रथम मात्र आपण श्रीमंत समजावा. गुरुराया म्हणतात, लवकरच तुझ्या आयुष्यात त्या गोष्टी घडणार आहेत ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हतीस. त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंतांना तर प्रत्येक गोष्टी माहितीच असतात. ते म्हणजे तुम्ही करत असलेले प्रत्येक कर्म, तुम्ही करत असलेले प्रत्येक कष्ट, या प्रत्येक गोष्टी भगवंतांना योग्य पद्धतीने नक्कीच माहिती असतात. म्हणून तुम्ही मात्र आता योग्य पद्धतीने चिंता करणं सोडलं पाहिजे. आयुष्य म्हणजे पूर्णत्व काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली मात्र आपल्याला करावीच लागणार आहे. जे आपलं नाही त्यासाठी इतका मात्र हट्ट कशाला धरायचा. जेवढं दिले भगवंतांनी तेवढ्यात आपण प्रत्येकाने प्रथम आनंदी राहायचे. हे देखील आपल्याला समजले तरी देखील आपण मात्र नक्कीच योग्य पद्धतीने आयुष्य जगू शकू. मित्रांनो, आता शांत राहा, कारण आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना केलेली नव्हती. त्याहून उत्तम गोष्टी आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. म्हणून तुम्ही आता पूर्णत्व, चिंता पूर्णत्व दूर ठेवा आणि भगवंतांचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा. गुरुराया म्हणतात, लाखाची गाडी एका चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते, कोटीचे घर एका कुलुपावर आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारावर आणि स्वभावावर प्रथम अवलंबून असते. समजून घ्या, आयुष्यामध्ये समस्याशी हळूहळू सामना करण्याची शक्ती मिळवणं यालाच यशस्वी संसार म्हणतात. पैशाला कधीच किंमत नसते. खरी किंमत तर पैसे कमवताना सोसलेल्या कष्टांची असते. पुढे जाणाऱ्याला तुम्ही वाट द्या, मागं पडणाऱ्याला तुम्ही साथ द्या आणि थकणाऱ्याला हात द्या. आयुष्यभर तुम्हाला कधीही काही कमी मात्र पडणार नाही. कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा मात्र रुबाबही वेगळाच असतो. सतत चिडचिड करणारे नेहमीच प्रेमाच्या शोधात असतात. समजून घ्या, बोटांवर मोजक्या इतके हक्काचे मित्र नक्कीच असले तरी चालतील, पण दिखाव्याचा बाजार अजिबात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठेवू नका. एवढा प्रवास नक्कीच करा जिथे तुम्हाला तुमचा शोध लागेल आणि मनातील जड गाठोडी वेळेत रिकामी आपण केलेली कधीही उत्तम आहेत. आणि गमवायला काहीच नसताना फक्त कमवायची संधी असते, हे प्रथम आपण नक्कीच लक्षात ठेवावे. आणि मित्रांनो, समजून घ्या, माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता मात्र ही दाखवत असते. एवढं मात्र प्रथम समजून घ्यावे. पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य, आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक आहेत. काही लोकांना आपली आठवण तेव्हाच येते जेव्हा चमत्कारवाले मेसेज पाठवायला 21 जण नक्कीच मिळत नाहीत. म्हणून आयुष्यामध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने आपण समजून घेतल्या पाहिजेत. जर खरोखर आयुष्यात चमत्कार पाहायचा असेल, अर्थात आयुष्यामध्ये खरोखर तुम्हाला चमत्कार करून घ्यायचा असेल, तर प्रथम मात्र तुम्हाला योग्य ते कर्म नक्कीच करावे लागतील. कारण चमत्कार हे काही असेच घडत नसतात. तर योग्य चमत्कार जर तुम्हाला करवायचे असेल
तर त्यासाठी योग्य ते कर्म आपण प्रत्येकाने नक्कीच केले पाहिजेत. गुरु माऊली म्हणत आहेत, शांत राहा, लवकरच तुझे आयुष्य अशा ठिकाणी जाणार आहे ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हतीस. त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला लवकरात लवकर आता मिळणार आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम शिकून आणि समजून घेतली पाहिजे, कारण आयुष्याचा प्रवास हा मात्र असाच असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल ना, तर इतरांकडे काय आहे हे पाहू नका. इतरांचे दुःख तुम्ही प्रथम पाहायला शिका. मग तेव्हा तुम्हाला समजून जाईल की भगवंतानी ज्या ठिकाणी आणि ज्या स्थानी तुम्हाला ठेवलेलं आहे ते मात्र योग्यच ठेवलं आहे. म्हणून इतर काही गोष्टीमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा बस जेवढं मिळालं आहे त्यामध्ये आपण मात्र नक्कीच आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा, आता तुझे आयुष्य आनंददायी होणार आहे आणि तुझ्या आयुष्यात योग्य त्या गोष्टी घडणार आहेत. शून्याच्या वर्तुळातून उडी अर्थात उंच उडी घेणाऱ्या व्यक्तीला शून्याचं कधी देखील भय नसतं. त्याच पद्धतीने तुमचे आयुष्य आणि तुमची परिस्थिती किती देखील शून्य जरी होऊन बसलेली असेल ना, तरी देखील तुम्ही मात्र आता काळजी आणि चिंता करू नका, कारण जे जे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच घडत आहेत. जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर मग तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य कर्म देखील करावे लागतील. गुरु माऊली म्हणतात, आयुष्यातील आता योग्य वेळ येणार आहे आणि तुझ्या आयुष्यात त्या पदव्या तुला मिळतील ज्याची तू कधी कल्पना देखील नक्कीच केलेली नव्हती. म्हणून आयुष्यात जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना, तर कायम तुम्ही इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक माणसालाच आयुष्यात खूप सारी परीक्षा द्याव्या लागतात. बाकी करावेच लागेल हा पर्याय समोर शिल्लक असला की सगळी ताकद पणाला इथे मात्र नक्कीच लावली जाते. आणि ज्यांच्यासोबत तुम्ही कधीच वाईट वागला नाहीत ते सुद्धा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुमच्याबद्दल चुकीचे मत बनवतात आणि तुम्हाला जज करत बसतात. कारण लोक सत्य पाहत नाहीत, ते फक्त ऐकलं तर मग मात्र ते नक्कीच खरं मानतात. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करू नका, कारण आयुष्यामध्ये काही वेळा परिस्थिती तुमची अर्थात योग्य पद्धतीने परीक्षा घेत असते. ते ज्याला समजले तो मात्र आयुष्य योग्य पद्धतीने नक्कीच जगू शकतो. सारखं चांगले बोलायचं नसतं, कधी खरंही नक्कीच आपण बोलायचं असतं. नक्कीच हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या मागे तुम्हाला कोण काय बोलतात याच्याकडे दुर्लक्ष सरळ करा. लक्षात ठेवा, तुम्ही पुढे आहात आणि ते मागे, म्हणूनच ते मागे बोलतात, पुढे नाही. सत्य नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तर वेळ आल्यावर योग्य पद्धतीने द्यायचे असतात आणि योग्य वेळ येईपर्यंत सर्व काही तिथे मात्र संपलेलं असतं. हे देखील एक पद्धतीचे सत्यच आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल आणि योग्य पद्धतीने तुम्हाला तुमचे आयुष्य आनंददायी करायचे असेल तर तुम्हाला आजपासून एवढीच गोष्ट योग्य पद्धतीने स्वीकारायची आहे. ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे मुळेच राहणार नाही. म्हणून आता तुम्ही शांत राहा, आता तुम्ही चिंता करणं सोडून द्या. आता तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आता घडणार ते मात्र उत्तमच घडणार. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाची वेळ असते, तोवरच त्या प्रत्येक व्यक्तींचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलानं मिळवणार हिरवं पान, रंग पलटतात झाडी त्याला मात्र अलगद खाली टाकतं. म्हणून आयुष्यामध्ये जेव्हा तुमची वेळ येणार तेव्हा मात्र तुम्ही नक्कीच माजू नका. बस एवढंच आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं तर काही नाही. मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत ते शिकतात, हेच मोठं सत्य आहे. आणि तुमच्या कष्टाच्या कहाण्यासुद्धा तुम्ही यशस्वी झाल्यानंतरच कौतुकाने सांगितले जातात आणि ते ऐकले जातात. तोपर्यंत त्या कष्टाला मात्र मुळीच किंमत नसते. सगळ्यात खतरनाक खेळ मैदानात नाही, डोक्यात खेळला जातो. म्हणून तुम्ही तुमच्या मनापासून प्रथम सावधान राहा, कारण जे सध्या तुमचे मन विचार तुम्हाला करायला लावित आहे ना,
त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी अयोग्य आहेत समजून, अर्थात अजूनही तुम्हाला जर समजले नसेल तर मग मात्र तुम्हाला योग्य पद्धतीने समजून सांगावेच लागेल. समजून घ्या. जर तुमच्या आयुष्यामध्ये भगवंताने एखादी तुमची मनोकामना पूर्ण केली तर मग नक्कीच अजून एकदा तुमचे मन अजून एका इच्छेची अपेक्षा धरून ठेवतं आणि ते देखील तुमची इच्छा जर भगवंतांनी पूर्ण केली तर मग अजून तुमचे मन दुसऱ्या मोठ्या सर्वात मोठ्या इच्छेची अपेक्षा धरून बसतं. असंच तुमचं मन फक्त तुम्हाला इच्छा धरायला लावतं. ते म्हणजे तुमच्या मनामध्ये गर्विष्ठपणा आणि पूर्णत्व लाचारपणा पैदा करतं. म्हणून एक गोष्ट प्रथम समजून घ्या, ज्या व्यक्तीने स्वतःच्या मनाला कंट्रोल केले त्याने संपूर्ण आयुष्याची लढाई जिंकली असं म्हणणे मात्र चुकीचं नाही. म्हणून आयुष्यामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टी योग्यच आहेत हे मात्र प्रथम आपण नक्की समजलं पाहिजे. कोण म्हणतं देव दिसत नाही, देवच तर दिसतो जेव्हा इथे कोणी आपल्याला दिसत नाही. योग्य क्षणांची नक्कीच वाट बघण्यासाठी संयम असणे हीच मात्र खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे. आणि मित्रांनो, समजून घ्या, काही लोक ही तर ढोलकीसारखी असतात, समजत नाहीत नेमकी कोणत्या बाजूने ती मात्र नक्कीच वाचतात. ते म्हणजे आपल्यासमोर आपली स्तुती करतात आणि दुसऱ्यासमोर मात्र आपली नक्कीच निंदा करतात. झोप घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं झेप घेणं सुद्धा. म्हणून आयुष्यामध्ये फक्त काम करू नका, तर तुमच्या शरीराला तुम्ही आराम देखील द्या. कारण जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये घडवायचे असतील तर तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य ते कर्म नक्कीच करावे लागेल. बाकी जसे ज्याचे कर्म असेल त्याला तसे फळ मिळेल, हे मात्र आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. प्रेमळ मित्रांनो, आता लवकरच तुमचे आयुष्य आनंदमय होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता त्याही गोष्टी तुम्हाला मिळून जाणार आहेत ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नव्हती. बाकी एक गोष्ट आपण समजून घ्यावी, सर्वात जास्त ताकद मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहण्यातच लागते. कुठेतरी श्रद्धा मात्र नक्कीच असावी. सगळं काही नशिबावर सोडून इथे मात्र कधीही चालणार नाही. कधी आयुष्यामध्ये अशी वेळ येईल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला प्राप्त होताना तुम्ही पाहाल. म्हणून आयुष्यामध्ये जर आनंद खरोखर हवा असेल, अर्थात आनंद तुम्हाला खरोखर प्राप्त करवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य ती कर्म आता मात्र नक्कीच करावे लागतील. प्रेमळ मित्रांनो, आता लवकरच तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नव्हती. त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आता लवकरात लवकर घडणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये आणि काळजीमध्ये असाल तर मग मात्र आता तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी सोडून दिली पाहिजे. कारण आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्हाला मिळणार ज्याची तुम्ही कल्पना देखील नक्कीच केली नसेल. आता तुम्ही समजून घ्या तुमच्या आयुष्याला, कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे मिळणार ते आता सर्वांपेक्षा नक्कीच उत्तमच मिळणार. बाकी जो माणूस परखड बोलतो ना, त्याचं जगणं खूप अवघड असतं, कारण खरं अजूनही जगाला नक्कीच टोचत असतं. हे मात्र प्रथम आपण समजलं पाहिजे. लोकांना तुम्ही किती चांगले अर्थात नक्कीच आहात याच्याशी काही देणं घेणं नसतं. तुमचा उपयोग होईपर्यंत तुम्ही त्यांच्याशी प्रथम महत्त्वाचे असतात. म्हणून इतरांचा विचार करणं, सतत काळजी करणं आता मात्र योग्य पद्धतीने मनुष्याने पूर्णत्व सोडून दिलं पाहिजे. समजून घ्या, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर योग्य पद्धतीने योग्य कर्मायला अर्थात योग्य कर्म करायला आपण मात्र नक्कीच सुरुवात केली पाहिजे. गुरु माऊली नेहमी म्हणतात, तुमचं आयुष्य इतकं छान सुंदर आणि तुम्ही आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र मिळाली पाहिजे. एवढं मात्र भक्कम आनंददायी आपलं आपण आयुष्य नक्कीच पूर्णत्व घडवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी घडणार आहेत
जे तुमचं आयुष्य बदलून टाकणारे आहेत. समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच आता आनंद येणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर आता मात्र योग्य गोष्टी घडणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये आणि काळजीमध्ये असाल ना, तर नक्कीच ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच आपल्यासाठी उत्तमच असतात. म्हणून आपल्याला ते योग्य पद्धतीने समजलं देखील पाहिजे. बाकी तुमच्यापेक्षा जास्त चांगली असलेली माणसे तुम्हाला कधीच नावं ठेवत नाहीत. ज्यांची लायकी नसते तुमच्यासमोर उभं राहण्याची, ते मात्र तुम्हाला नक्कीच नावं ठेवतील. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, दुसऱ्यांच्या अडचणीत नेहमी धावून जाणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटा नक्कीच पळत राहतो. माणसं खूप विचित्र असतात. चूक सिद्ध झाल्यावर माफी मागत नाहीत, उलट तुम्हाला खोटं सिद्ध करण्याचा ते मात्र नक्कीच प्रयत्न करीत असतात. आणि ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जिंकायचे आहे त्याने मात्र कधीही कोणत्या नक्कीच गोष्टीमध्ये अडकून राहू नये. समजून घ्या, एखादी उत्तम गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर उत्तम कर्म तुम्हाला योग्य पद्धतीने करावेच लागेल. त्याशिवाय तुमचं आयुष्य मात्र योग्य पद्धतीने कधीही योग्य होणार नाही. जर अजूनही आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी अर्थात तुम्हाला होत असेल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र योग्य पद्धतीने सोडून दिलं पाहिजे. मित्रांनो, लवकरच आयुष्यामध्ये काहीतरी मोठं घटित होणार आहे. आता तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. आता तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते भरपूर उत्तम घडणार देखील आहे. म्हणून आता आपण प्रत्येकाने अर्थात काळजी चिंता करणं सोडून द्यावे. जे जे घडते ते योग्य पद्धतीने आता आपण नक्कीच स्वीकारावं. कारण जे अर्थात ज्या त्या परिस्थितीमध्ये त्या प्रत्येक गोष्टी आपण मात्र योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन जर तुम्हाला आणायचे असेल तर तुम्हाला स्वतः योग्य पद्धतीने कष्ट नक्कीच करावे लागेल. कारण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही ते गमावलेले आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करवायचे असतील तर त्यासाठी उत्तम कर्म करणे देखील नक्कीच गरजेचं आहे. बाकी भगवंत म्हणतो शांत राहा. कारण समजून घ्या, आयुष्यामध्ये जे घडते ना ते उत्तमासाठी घडते. जर तुम्हाला आज ते समजत नसेल तरी उद्या मात्र तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने नक्कीच समजणार. सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. सूर्याच्या अर्थात समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर मग चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर मग मात्र तो नक्कीच वाईट होऊन जातो. आयुष्यात काही मात्र शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीमध्ये आणि वाईट वेळेमध्ये तुम्ही मात्र योग्य अशा पद्धतीने संयम ठेवायला शिका. काय उगवणार आहे याची काळजी पेरतानाच आपण मात्र घेतलेली कधीही बरं. एक काळ असा होता, कोणाला जरी तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात तरीही माणसांचे डोळे पाणावत होते. आता समशानात सुद्धा डोळे अर्थात ओळे होत नाहीत. हीच एक मोठी नक्कीच सध्याची गोष्ट आहे. प्रेमळ मित्रांनो, कुणी तुमच्याबद्दल कितीही वाईट बोलू द्यात, तुम्ही तुमचा संयम अजिबात कधी सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर कधीच आकाश काळ करू शकत नसते. हे प्रथम आपण समजलं पाहिजे. वादळाचं अस्तित्व किती भयानक असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यानंतर पान देखील शिल्लक राहत नाही. हे मग ते निसर्गातलं असतो वा नक्कीच आपल्या मनातील असतो. समोरच्याला आपण जेव्हा वरचढ वाढतो ना तेव्हा मात्र वार हे नक्की पाठीमागून होतात. हे प्रथम आपण नक्कीच समजून घ्यावे. गुरुमाऊली म्हणतात, समजून घे, वेळ कितीही वाईट असली तरी देखील आता मात्र तुझ्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे ते भरपूर काही उत्तम घडणार आहे. म्हणून तुम्ही आता शांत राहा. तुम्ही स्वतःच्या मनाला सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही स्वतःशी सकारात्मक बोलत चला. कारण ज्या घटना ज्या पद्धतीने तुमच्या आयुष्य सध्या चालत आहे
आणि ज्या स्थितीवर सध्या तुमचे आयुष्य आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी अयोग्य आहेत असं जरी तुम्हाला वाटत असतील तरी देखील तुम्हाला एकच गोष्ट प्रथम समजून घ्यायचं आहे. जर आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर आनंद तुम्हाला इतरांना देव देखील लागेल. हे प्रथम मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर तुम्ही ठरवलेली दिशा योग्य नसेल तर वेगाचा मात्र काडीत काही उपयोग नाही. स्वतःच्या कष्टाने उभे राहिलेली व्यक्ती कोणत्याही वादळासमोर कधी देखील नक्कीच झुकत नसते. हे मात्र प्रथम आपण समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, चिंता कराल तर तुम्ही भटकाल, चिंतन भगवंतांचे कराल तर भटकलेल्यांना योग्य असा मार्ग दाखवाल. पैसा अर्थात भीक मागून सुद्धा मिळतो, पण आपण मात्र आपण स्वतःला कमवावं लागतो. वेद वाचण्यापेक्षा वेदना योग्य पद्धतीने वाचता आल्या पाहिजेत. जो विश्वासघात करतो त्याच्यापेक्षा मूर्ख कोणीच असू शकत नाही, कारण त्याने आपल्या स्वार्थासाठी चांगली व्यक्ती प्रथम गमावलेली असते. तुमच्यावर जीव असणारी माणसं ही प्रत्येक परिस्थितीत कायम तुमच्या सोबत असतात. बाकीची फक्त गर्दी असते, ते म्हणजे वाट सरूंची. समजून घ्या, नेतृत्व तुम्ही तुमचे असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी मात्र राजा तुम्हालाच म्हटलं पाहिजे. मित्रांनो, कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय, मग मी उत्तर नक्कीच हेच दिलं. जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात नक्कीच परकेपणाची जाणीव दिल्यावर होणारी तळमळ म्हणजे तोच असतो खरा त्रास. हेच आयुष्यामधले सर्वात नक्कीच मोठे सत्य आहे. बाकी शांत राहा. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला प्रथम एक गोष्ट मात्र समजून घ्यायची आहे. माझे गुरु माऊली श्री बाळूमामा म्हणतात, आनंदाने जर तुला जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसर. तू इतरांसाठी काय चांगले केलं आणि इतरांनी तुझ्याशी जे वाईट केलं ते. जर तुम्ही या दोन गोष्टी विसरलात तर निश्चितच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतात. काल सत्य वदती, सत्य वेळेची वाट जर तुम्ही पाहत असाल तर मित्रांनो, वेळ आली की ते समोर येतच असतं. म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही जे जे काही केलेले आहात त्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला मात्र या एका जन्मामध्ये निश्चित स्वरूपात मिळणार आहे. हे प्रथम मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, अर्थात एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असं म्हणतात, पण कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळा आपल्याला मात्र जाऊ द्यावा लागतो. आणि मित्रांनो, प्रथम घ्या समजून तुम्ही, ते म्हणजे आयुष्याच्या शर्यतीत नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमवले काय जमविले कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी. एवढंच आपल्याला गुरु माऊली म्हणतात. हातातलं गेलं तरी देखील तुमच्या नशिबातलं इथे मात्र कोणी कधी घेऊ शकणार नाही, कारण फुकटचं कधी कुणाला पुरत नसतं आणि कष्टाचे मात्र इथे कधी देखील संपत नसतं. हे नक्कीच आपण प्रत्येकाने प्रथम मात्र समजून घेतलं पाहिजे. गुरु माऊलींचे हे संदेश साधारण संदेश नव्हे. हे संदेश तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नक्कीच जीवन जगण्यासाठी तुम्हाला बळ देणारे हे संदेश आहेत. म्हणून तुम्ही मुळीच हे संदेश पाहून कानाडोळा करत जाऊ नका. मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून नक्कीच घेतलं पाहिजे, आयुष्याच्या शर्यतीत कोणी तुमच्या पाठीशी असो वा नसो, पण गुरुमाऊली कायम तुमच्या मात्र पाठीशी असतात. भरोसा आणि आशीर्वाद कधी आपल्याला दिसत नसतो, परंतु तो मात्र अशक्य गोष्टीला देखील शक्य नक्कीच करतो. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणून तुम्ही बाळूमामांवरती असाच विश्वास ठेवा आणि असेच मामांचे संदेश मन लावून ऐकत चला. मित्रांनो, प्रथम तुम्ही एक गोष्ट स्मरणात ठेवा. ती गोष्ट म्हणजे आज जी गोष्ट तुमच्या हाती आहे आणि आज जी गोष्ट तुमच्याकडे आहे त्या गोष्टीला प्रथम तुम्ही मात्र जपायला शिका. आणि एक गोष्ट अजून एक समजलं पाहिजे, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषयाचा एक थेंब शरीरात गेला तर जीवन संपतो आणि गैरसमजुतीचा
एक शब्द आपल्या कानात शिरला की तो मोठी मोठी देखील नाती मात्र क्षणामध्ये संपवत असतो. हे मात्र आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. गुरुमाऊली म्हणतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय. जी माणसे हक्काने तुमच्याकडे येतात ती कधी देखील परत मात्र जाता कामा नयेत आणि जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निश्चिंती तुमच्या निघून जातात ती मात्र कधी तुमच्या लक्षात येता देखील कामा नयेत. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, अडथळे तर क्षणी असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आपले आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार आपल्या अंगामध्ये निर्माण करते आणि उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व मात्र प्रथम तयार करत असते. म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येक दुःख, चिंता, काळजी यांना प्रत्येक क्षणी सोडून द्या आणि असेच बाळूमामांचे संदेश शांत मनाने ऐकत चला. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.